महत्वपूर्ण गोलंदाज, ऑल इंडिया आयकॉन. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये चेंबूर आरसीएफ मधून बिलॉंग करणारा ओम पांडे. पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने अक्रॉस द फिंगरने फिरवलेला हा बॉल हलक्या हाताने स्टेअर केला पॉइंटच्या डिझनमध्ये. चप्पळतेने एक धाव कंप्लीट करत असताना दुसरीही कंप्लीट केली आहे आणि ऑन दी मार्क केलाय. श्री गणेशा केलाय वाटेवरचा प्रवास. अगदी बरोबर आहे. वाटेवरचा प्रवास आता चालू झालेला आहे. फक्त या बॉलला फॉलो केला आणि त्यानंतर फक्त प्लेसमेंट दिले आणि 2 धावांनी श्री गणेशा झालेला आहे. पेशवाई ND11 वाई या टीमचा. एका बाजूला वाई तालुका आहे तर दुसऱ्या बाजूला सातारा तालुका आहे. तालुका वाईजचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून देखील खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. नक्कीच स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय. नाव आहे अनिकेत मोकल. मैदानाच्या आतमध्ये बॅटची स्लाइडी एज घेतली. तदनंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव करण्याचा मिळवण्याचा मानस पुरेपूर या ठिकाणी पाहायला मिळाला. अनिकेत मोकल या नावाकडे लक्ष वेधलं गेलंय. खऱ्या अर्थाने या खेळाडूकडे लक्ष वेधलंय. रायगड पनवेल मधील असलेला साईगाव मधला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि या सीझन मध्ये अफलातून फॉर्म मध्ये आहे. त्याच्याकडे जर विचार केला 4 बाईक आहेत. शतकवीर खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आज त्याचा चाहता वर्ग फॅन फॉलोइंगही मोठा आहे. मात्र त्याच्या अगेन्स्ट असलेला गोलंदाज ओम पांडे आरसीएफ मंगलमूर्ती या टीम कडून खेळत असताना आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राऊंड विकेटने. हो यावेळी पहा गिरकी घेतली फिरकी घेतली मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सतीश सनस यांना 4 मुंड्या चित केलाय. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली जाते आणि जबरदस्त बॉल फिरवला जातोय. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये टप्पा पडला. बॉल टर्न झाला, स्पिन झाला. सतीश सनसला अगदी 4 मुंड्या चित केलं. विकेट किपर अमर बामरस यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय आणि हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. अक्षरशः थांबवलंय मी म्हणेन. हो यावेळी पहा हलक्या हाताने ड्राईव्ह केल्या मैदानाच्या आतमध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला हा पंच करण्याचा प्रयत्न. मात्र या मॅच मधला पहिला क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. हा बॉल देखील वळवण्याचा प्रयत्न केला होता. या बॉलला फक्त स्लाइस केलं, दिशा दिली आणि बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. आया मौके पे लगा दिया चौका. गॅप होता खूप मोठा आणि धावांचा मिळणार नाही तोटा. सतीश सनदच्या बॅटमधून या मॅच मधील पहिला चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश केला वाई ND11 वाई. खऱ्या अर्थाने या टीमची चर्चा राहिली आहे. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये अतिशय जबरदस्त आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला सातत्याने वाई तालुक्यामध्ये पाहिलं गेले आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये ओम पांडे यांच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी करतोय. या बॉलच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने बॅकफूट वरती जाऊन ज्या पद्धतीने त्यांनी बॉलला स्लाइस केला ओव्हर दी पॉइंट रिजन मध्ये आणि तिथे मात्र 4 धावा मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. 7 धावा धावपलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्ट्राईक एंड वरती गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. खोलवरचा बॉल ऑन साईडला मिड विकेट मध्ये प्रोडक्शन आहे. तिथून येथील क्षेत्ररक्षक कॅरी केलाय. थ्रो केला जाईल का थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. बॅकअप दिला जाईल. अडवण्याचा प्रयत्न. हो काय जबरदस्त प्रेक्षणीय असा या ठिकाणी क्षण टिपलाय. खऱ्या अर्थाने 22 यार्ड या कार्निवलचे जे कॅमेरामॅन आहेत ना त्यांचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत बाउंड्री लाईनला फॉलो केलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुषार सर अतिशय जबरदस्त. अगदी बरोबर आहे. काय फिल्डिंगचा नजराना पाहायला मिळाला. थोडीशी मिस फिल्डिंग झाली होती परंतु कॅमेरामॅनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. शेवटपर्यंत बॉल त्यांनी टिपलाय आणि हा अगदी बाउंड्री लाईन जवळ आकाश सामंतरायने अगदी बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील तितकाच चांगला केलेला आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांची धाव पाहायला मिळाली. 3 धावा मिळाल्या आणि 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल ओम पांडे पुन्हा एकदा निघालेत. हो यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑफ द स्टंप हा बॉल हाताळलेला. तदनंतर मात्र हलक्या हाताने स्टेअर केलाय कव्हर सीझन मध्ये तिथे कॅरी केलाय. दरम्यान मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावपलकावरती. तुषार सर अतिशय चांगलं षटक ओम पांडे यांनी हाताळलं. चेंबूर परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतो. वीर मराठा वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून आणि त्याने पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं. अक्षरशः अनिकेत मोकल आणि सतीश सनदला मोठ्या फटक्यांपासून वंचित देखील ठेवलं परंतु सतीश सनदच्या बॅटमधून एक नशिबाचा चौकार आला. तो चौकार वगळता ओम पांडे यांनी चांगली गोलंदाजी केली. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागलेली आहेत. मैदानाच्या आतमध्ये पावसाळी रबर बॉलचा हा हंगाम आहे आणि सूर्याची किरण जणू आता मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंवरती ताण पाडतायत आणि त्या पद्धतीने पाहिलं ना 2 खेळाडू स्क्रीनवरती पाहायला मिळाले. आता मात्र तुम्ही मुख्य स्क्रीनवरती पाहताय. खेळाडू आहे नाव आहे अनिकेत मोकल. एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्या समेत सतीश सनस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी ND11
खऱ्या अर्थाने एनडी पेशवाई 11 या टीमकडे लक्ष वेधलंय. वाई टीमला बिलॉंग करताना हे टीम आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये कधी ऊन आणि पाऊस अशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळालाय. दोन्ही टीमकडे समतोल पाहायला मिळालाय. राहुल दादा भनगे यांच्या मालकीची असणारी ही टीम आणि तास बरोबर आपण पाहिलं तर गणपत सनस साहेबांच्या माध्यमातून चर्चा होईल या सर्व बाबीची. मात्र एनडी पेशवाई 11 या टीमकडे लक्ष वेधले गेले सातत्याने. मात्र चला आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल होईल. नाव आहे आकाश सामंतराय. हाही गोलंदाज तितकाच महत्वाचा आहे. चर्चा राहिली आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अनिकेत मोकल 3 बॉलमध्ये 5 धावांवरती खेळत आहेत. सतीश सनसने 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा बनवल्यात. एक छोटीशी पार्टनरशिप एनडी पेशवाई 11 वाई या टीम समोर उभी राहिलेली आहेत. परंतु अद्यापही वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमच्या गोलंदाजांना विकेट मिळाली नाहीये. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. ही जोडी फोडावी लागेल. परंतु एका बाजूने पहिल्या षटकामध्ये संयम दाखवलाय अनिकेत मोकल आणि सतीश सनसने. आता इथून पुढे प्रहार चढवावे लागतील. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त प्रहार केलाय. डीप मधून प्रोडक्शन दिले गेलंय. प्रोडक्शन देत असताना धावसंख्येला वेग दिलाय. धावसंख्या 13 या आकड्यावरती. अनिकेत मोकल आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. सतीश यांची रणनीती जर पाहिली तर 4 बॉलच्या पाठीमागे 8 धावा त्यांनी बनवल्यात. आकाश सामंतराय हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यात. आकाश सामंतराय वेगाचा बेताज बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. सातारा जिल्ह्याला बिलॉंग करणारा वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमच्या माध्यमातून खेळत असताना अनेक स्पर्धा त्याने गाजवलाय. सातारा प्रीमियर लीग देखील त्याने गाजवले. हो यावेळी पहा अतिशय वेगाने हा बॉल हाताळलाय. तिथे मात्र फलंदाजाला बीट केलंय. यष्टीरक्षकालाही बीट केलंय आणि तदनंतर मात्र धावा मिळाल्यात त्या बाईच्या स्वरूपामध्ये. कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी आपल्याला दाखवतायत की ते बाईच्या धावा अंकित केल्यात. अनिकेत याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना आकाश ज्याने जे धैर्य दाखवलंय ना ते कम्मालीच आहे. अगदी बरोबर आहे. ऑल इंडिया आयकॉन समोर गोलंदाजी करणं थोडंसं अवघड असतं. परंतु खऱ्या अर्थानं आकाश सामंतरायने ते दाखवून दिले. चांगली गोलंदाजी केली. हो यावेळी पहा बाकफूट वरती गेलेत. पंच केलाय. पंच मात्र पॉवरफुल कम्मालीचा पंच पाहायला मिळालाय. सतीश सनस यांच्या बॅट मधून आलाय तो मॅक्सिमम ह्यूज क्रॅकिंग विध्वंसक षटकार सिक्सर. सतीश सनस आता फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरचा किताब याच मैदानावरती त्याने पटकावला होता. तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये अगदी मोठ्या फटक्यांची उधळण देखील करतोय. चाबूक शॉट त्याने केला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी चाबूक शॉट केला आणि बॉलला पाठवलाय. वाईड एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर. सतीश सनसच्या बॅट मधून आलाय या मॅच मधील पहिला षटकार. नक्की जबरदस्त प्रहार केला. तदनंतर मात्र पुन्हा एकदा आकाश सामंतराय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने सज्ज झाल्यात. समोर आहे सतीश. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. हो यावेळी पहा राईज होणारा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा बाउन्सर पाहायला मिळाला. मात्र पंच दंडात्मक कारवाई करत असताना दोन्ही हात करतील समांतर. धावा मिळतील अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. इथे धाव अंकित केली आहे. आपटलेला बॉल होता. अगदी डोक्याच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. त्यामुळेच पंचांनी हा बॉल वाईड बॉल घोषित केलेला आहे. परंतु बॉल अप्रतिम टाकला होता. परंतु उंची जास्त होती. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाले. येस गोलंदाजाचा अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालाय. ओहो यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तिथून येतील. कमबॅक केलं जाईल का दुसरीसाठी? हो केलं गेलंय. तिसरी पाहता पाहता घेण्याचा प्रयत्न. चौथी मिळेल का? हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. इथे धावा अंकित केल्यात 3 आणि आता स्कोर वरती जर चर्चा केली तर 24 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. कोणताही विकेट आतापर्यंत गमावला नाहीये एनडी पेशवाई 11 या टीमने. अगदी बरोबर आहे. कारण विकेटच्या शोधामध्ये वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम आहे. परंतु विकेट मिळत नाहीयेत. अनिकेत मोकल थोडेसे संयमाने खेळत आहेत. अजूनपर्यंत त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाहीयेत. इतिहासाची पाने आता उघडावी लागतील अनिकेत मोकल यांना. कारण आता मोठा फटक्यांचा खेळ त्यांना साकारावा लागेल. पुढचा बॉल. हो यावेळी पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला. तिथे मात्र राईज होणारा हा बॉल ज्या पद्धतीने टॅकल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप देणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅकअप नसेल तर पॅकअप होईल. आणि दरम्यान मात्र एकेरीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना धाव संख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. खरं तर एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाची असते. आणि खरं तर कुठेतरी धावा खर्च होतात. ही वेळ धावा वाटण्याची नाही, धावा बचाव करण्याची आहे. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमसाठी धावा वाटल्या जात आहेत. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. वीर मराठा वॉरियर्स टीम सातारा जर आपण पाहिलं टीम ओनर आहेत सुशांतदादा कदम,
सूर्यकांत दादा कदम यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे आणि या संघामध्ये ऑल इंडिया आयकॉन ओम पांडे खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा बॅकफूट वरती गेल्यात, पंच केलाय, ओ दी कवच डीप मध्ये प्रोडक्शन आहे. पहा इथे कॅरी केला गेलाय झेल आणि धक्का क्रमांक 1 फलंदाज बाद होतील आणि मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द पवेलियन जावं लागेल. सतीश सनस एक महत्वपूर्ण खेळाडू. सतीश सनस इथे बाद झालेला आहे. अप्परकट खेळत असताना अगदी हा बॉल डीप पॉइंट रिझन मध्ये वळवला होता. सागर निकम सातारचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये कॅच घेताना पाहायला मिळालाय आणि आज खरं तर सतीश सनस देखील बाद होताना पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 17 धावांची त्यांनी खेळी साकारले आणि तो आता माघारी आलेला आहे. पेशवाई ND11 वाई या टीमला पहिला मोठा धक्का. सतीश सनस 27 धावांवरती बाद होतोय. नक्कीच सतीश सनस बाद झाल्यानंतर मात्र ज्या खेळाडूची सातत्याने या सीझन मध्ये चर्चा राहिली आहे, वाई तालुक्याला बिलॉंग करत असताना हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे सुशांत शिंदे. दाद्या मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 वरती येईल आणि दाखल होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावपलकावरती लगावल्यात. तुषार सर, या मॅच मध्ये किती टार्गेट सेट केले जाईल, काय सांगाल? निश्चितपणे कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 98, 99, 100 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्या होत्या. आजच्या दिवसातील पहिली मॅच पाहिली तर पहिल्या मॅच मध्ये श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या टीमने 96 धावा देखील उभ्या केल्या होत्या, परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना 32 शिराळा 11 या टीमने 72 धावांपर्यंत मजल देखील मारली होती. म्हणजे या विकेटवरती कमीत कमी प्रथमतः बॅटिंग करत असताना 90 ते 95 धावा असणं गरजेचं आहे. हे टार्गेट कदाचित सेफ होऊ शकतं. काल 100 धावाही चेस झाल्या होत्या आणि मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. चला थोडासा वेग घेऊया. चर्चा राहिली आहे, काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. क्रुशल मोमेंट आहे. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 27 धावा धावपलकावरती आहेत आणि चर्चा राहिली आहे. त्याचबरोबर पहा काही क्षणामध्ये त्याचबरोबर ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, नवनाथदादा जुनगरे यंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. चर्चा होतीये महाराष्ट्र टेनिस क्रिकेट. त्याचबरोबर प्रशांत दादा झुनगरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अजिंक्य गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हीच मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तत्पूर्वी पहा इथे महत्वपूर्ण यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत, कट केलाय डीप मधून, कवच मधून क्षेत्ररक्षक घेतील. 1 धाव घेतली वेगाने. दुसरीचा प्रयत्न तोही तत्परतेने केलाय. धाव संख्येचा आलेख वाढवलाय. 29 ही धाव संख्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. अजिंक्य सातारा या ठिकाणी बिलॉंग करणारा हा खेळाडू डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. मात्र कम्मालीची गोलंदाजी अनेक वेळा करताना त्याला पाहायला मिळालाय. अगदी बरोबर आहे. पहिलाच बॉल त्यांनी खोलात टाकला होता आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळाले. 2 धावेने धावफलक पुढे सरसावते. 29 धावा. येस, त्याचबरोबर पहा इथे पुन्हा एकदा बॅकफूट वरती गेलेत, पंच केलाय. ओ देश टाकावस, बॉल मात्र सरळ निघून जाईल. सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. आता मात्र अनिकेत मोकलला देखील सूर गवसलेला आहे. तो देखील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा पटका त्याने खेळला होता. धावा मिळाले त्या 4 धावा. धावपलकेला आकार येतोय. धावपलक जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. अनिकेत मोकल पहिल्या 2 षटकांमध्ये थोडासा संयमाने खेळत होता, परंतु जशी ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात झाली त्याने हात खोललेले आहेत, गेअर चेंज केलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. यावेळी जागा बनवली आहे, हुक केलाय, धावा बुक केल्या सरळ 6 धाव्यांसाठी. लगातारचा बिग मोठा प्रहार केलाय. अनिकेत मोकल सेट ऑन फायर होताना पाहायला मिळालाय. आता मात्र त्याला सूर गवसलाय. म्हणूनच की काय म्हटलं जातं ना की खेळ गल्लीतला आणि मंच महाराष्ट्राचा. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग तुमच्या आमच्या भेटीला येते आणि या चॅम्पियन लीगचे काही मान्यवर त्यांची संपूर्ण कमिटी या ठिकाणी दाखल होते. आंतरराष्ट्रीय रणजीपट्टू सन्माननीय एकनाथजी सोलकर यांचे सुपुत्र ब्रिजेश सोलकर यांचे या नेतृत्वाखाली ही स्पर्धा इथे खेळवली जाणार आहे आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग ही तुमच्या भेटीला येते आणि त्यांची संपूर्ण कमिटी या ठिकाणी दाखल होते. पहा 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये नक्कीच पुढचा बॉल गोलंदाज निघालाय.
हो यावेळी पहा बॅकफूट वरती ढकललाय. खऱ्या अर्थाने हा अजिंक्य कमी नाहीये, त्यालाही माहित आहे बॉल वळवण्याची क्षमता वेगळी आहे त्याच्याकडे. अनिकेत यांनी 2 बॉल वरती प्रहार केला, कमबॅक अजिंक्यनेही केलाय. अगदी बरोबर आहे. पहिले 2 बॉलवरती अनिकेत मोकल यांनी मोठे प्रहार चढवले, परंतु हा बॉल त्यांनी फिरवला. अगदी ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न तो सातत्याने करतोय. हो यावेळी पहा लो व फुल टॉसचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय, त्याने सांगितलं रे जिद है जुनून है हौसला अब भी बाकी है, अब तक तेरी बारी थी अब मेरी बारी है. ठोकले कम्मालीची पारी, आणखी एक मॅक्सिमम षटकार. काय फटका खेळलेला आहे अनिकेत मोकल यांनी. अगदी गुडघा टेकून हा फटका वळवलाय आणि या बॉलवरती मिळाल्या त्या 6 धावा. जिथे मोठ्या फटक्यांची गरज होती तिथे मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आता आक्रमण केले गेलंय. जिथे 10 बॉल आणि 26 धावांचे एक निर्णायक इनिंग, मॅरेथॉन इनिंग मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत अनिकेत मोकल. हो यावेळी बॅकफूट वरती गेलेत. पुन्हा एकदा लेग ब्रेक मारा पाहायला मिळालाय. अजिंक्य नॅचरल अँगलने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा बॉल बीट केलाय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 45 वरती 3 षटकांच्या अखेरीस. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 45 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अनिकेत मोकल यांनी 11 बॉलमध्ये 26 बनवलेत. सुशांत शिंदे दाद्या अजूनपर्यंत त्यांना स्ट्राईक मिळाली नाहीयेत, परंतु सतीश सनस जिथे बाद झाला ना तिथून अनिकेत मोकल यांनी या डावाचा मात्र गिअर चेंज केलेला आहे. गाडी अगदी मेगा हायवेला लावली आणि सुसाट वेगाने अनिकेत मोकल धावताना पाहत आहेत. अगदी 11 बॉलमध्ये 26 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला या सरासरीने खेळ तर 75 धावांपर्यंत मजल मारू शकते पेशवाई ND11 वाई संघ. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलाय. मात्र दरम्यान आपण चर्चा करूया महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर चॅम्पियन लीग, जे आपल्याला काही टेनिस क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते, जिथे भरत लोहार टेनिस क्रिकेट विश्वातील एक लेजंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय लीग कमिशनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळाली. मित्रांनो, तुमच्यापर्यंत ही माहिती आहे, जर तुम्ही या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झालात तर 5,000 रुपये तुम्हाला तिथे मानधनही मिळेल. नक्कीच त्याचे फॉर्म भरा आणि महाराष्ट्र टेनिस चॅम्पियन लीग जी तुमच्या समोर येते त्याच्यामध्ये मनमुराद असा खेळाचा आनंद घ्या. त्याचा टॅगलाईन आहे खेळ गल्लीतला मंच महाराष्ट्राचा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उर्मोडिया इथून बिलॉंग करणारे अमर वामरस. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा. इथे ऑन साईडला खेळ आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. दरम्यान 1 धाव घेतली आहे. स्ट्राईक घेतली अनिकेत मोकलने, म्हणजे स्वतः लिडिंग फ्रॉम फ्रंट करतोय. अगदी बरोबर आहे. स्ट्राईक त्याने घेतलेली आहे आणि आता संपूर्ण संघाची जबाबदारी त्याने खांद्यावरती आपल्या घेतली, कारण त्याचा एकच हेतू असेल, एकच मानस असेल की आता इथून पुढे मोठ्या फटक्यांची उधळण करायचे, धावफलकाला गती निर्माण करायचे, हाच त्यांचा प्रयत्न असेल. परंतु अमर बामरस उर्मोडी परिसरातील पहिला बायकरमॅन पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल. हो यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केल्या जातील. अमर बामरस यांना चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. अगदी बरोबर आहे. अमर बामरस म्हटलं की ज्याने व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलंय, सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळलाय, घनसोलीचं क्रिकेट देखील गाजवलंय असा खेळाडू. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो यावेळी पहा बैठक मारली आहे ऑन साईडला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल. हो कॅच ड्रॉप झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये कार्य करणं महत्वाचं आहे. इथे थोडीशी चूक दुरुस्त करू आम्ही. जिथे एकनाथ सोंडकर सरांबद्दल आम्ही चर्चा केली, जिथे इंटरनॅशनल खेळाडू आहेत आणि त्यांचे सुपुत्र ब्रिजेश सोंडकर यांच्या नावाची चर्चा राहिली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही लीग आपल्याला भेटीला येते, महाराष्ट्र टेनिस चॅम्पियन लीग चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला मात्र कट केलाय. स्क्वेअर कट पाहायला मिळाला. तिथे मात्र डीप मधून प्रोडक्शन येईल आणि दरम्यान 1 धाव घेतली आहे. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. परंतु आता ऑल इंडिया आयकॉन अनिकेत मोकल यांच्यासाठी एक प्राइज आलेला आहे. संघमालक ND सनस यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचा रोख धनादेश दिला जाईल. आता खेळाडूंवरती कौतुकाची थाप देखील पाडली जाते. पुढचा बॉल अमर बामरस घेऊन निघालाय. यावेळेला पहा बिमरचा बॉल आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे, परंतु धावा किती मिळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. खराब प्रदर्शन अमर बामरस यांचं पाहायला मिळालंय. नक्कीच अमर बामरस यांच्यावरती थोडंसं दडपण पाहायला मिळालं. बिमरचा बॉल हाताळला गेलाय आणि खऱ्या अर्थाने जिथे कनेक्ट करता आला नाहीये. दरम्यान मात्र आपण पाहिलं एक महत्वपूर्ण ही मॅच आहे, जिथे आता फ्री हिटचा बॉल आहे आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सुशांत शिंदे यांना हा बॉल खेळता आला नाहीये. शरीराच्या वेस्ट हाईट वरती हा बॉल हाताळला होता आणि तिथे मात्र धावही कंप्लीट केली आहे.
अंकित केल्या गेल्या 2 धावा आणि दरम्यान मात्र आता फ्री हिटचा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. चर्चा होईल. समोर आहेत अमर. फ्री हिटचा बॉल. ओहो, यावेळी पुन्हा एकदा थोडीशी वेस्ट हाईट पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले आहेत. व्हाईट बॉलचं कॉल दिले. सातत्याने अवांतर धावा अमर यांनी दिल्यात. अगदी बरोबर आहे. या षटकामध्ये अमर बामरांच्या माध्यमातून अतिरिक्त धावा जास्तीच्या खर्च झालेल्या आहेत. त्या अतिरिक्त धावा आहेत ना, त्या थांबवाव्या लागतील. या अतिरिक्त धावा दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरू शकतात. हो, यावेळी इनकटर बॉल पाहायला मिळालाय. जिथे बॉल पडल्यानंतर ज्या पद्धतीने इन स्विंग पाहायला मिळाला, बीट केलंय, डॉट बॉल आलाय. 53 धावा, 1 विकेटचं पतन झालंय. हा बॉल चांगल्या पद्धतीने टाकला होता. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला. त्यानंतर दाद्या थोडासा नाराज होताना पाहायला मिळाला. हलकीशी त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल देखील पाहायला मिळाली. डॉट बॉल आलेला आहे. पुढचा बॉल. हो, यावेळी पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून कॅरी करत असताना अमर यांनी बॉलच्या पद्धतीने डेडिकेशन दाखवलं ना, याला म्हणतात समर्पण. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची, झुंज देण्याची महत्वपूर्ण लढाई लढतोय. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा चॅम्पियन लीग 2026 सन्माननीय संदीपजी नाईक प्रतिष्ठान व वायू 11 नवी मुंबई यांच्या विद्यमानाने ठाणे जिल्हा चॅम्पियन लीग आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचे लीग कमिशनर दीपक बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्याचाही आनंद घ्या. पुढचा बॉल. निघालेत अमर. ओहो, यावेळी पहा पूल केला. पूल होईल का सक्सेसफुल? डीप मध्ये प्रोडक्शन आहे क्षेत्र. ओहो, व्हॉट एफर्ट्स. कम्मालीचे एफर्ट्स दिले गेलेत. समर्पण दिलंय. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2. वा भाई वा, क्या कहीने. काही मैदानाच्या आतमध्ये कॅच टिपलाय. अतिशय सुरेख कॅच, अप्रतिम कॅच. तेजस पवारने हा कॅच टिपलेला आहे. परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पाहिलं जाईल. येस, इथे रिव्ह्यू घेतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या पंचांना इथे इन्व्हॉल्व केलं जाईल आणि तदनंतर मात्र डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पाहिली जाईल. या बॉलच्या पाठीमागे किती हाईट आहे आणि काय या बॉलच्या पाठीमागे निर्णय येतोय पंचांचा, तोही तितकाच महत्वाचा आहे. मात्र कम्मालीचा कॅच कॅरी केलाय, यामध्ये दुमत नाहीये. अगदी बरोबर आहे. जबरदस्त कॅच पकडलाय. एफर्ट्स चांगले त्या ठिकाणी होते. आंबवडे खुर्द गावचा खेळाडू तेजस पवार त्याने मात्र एक जबरदस्त कॅच पकडलाय. परंतु अनिकेत मोकलचा फटका देखील तितकाच चांगला होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट टर्म. नक्कीच इथे आपण आता पाहतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय, महत्वपूर्ण निर्णय आहे. या बाबीची चर्चा राहिली आहे. काय घडलंय तंतोतंत प्रत्येक अँगल इथे पाहिला जाईल आणि तदनंतर मात्र या मागचा निर्णय आपल्या समोर येईल. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विरल नायर जे बोरोलीवरून इथे दाखल झाले आहेत. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय सूर्यकांत आडाव आणि कल्याणी घोरपडे हे पंच. महाराष्ट्रभर ज्या पंचांचा सातत्याने निर्णय राहतात आणि पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये हा नो बॉलचा कॉल आलाय म्हणजे धाव संख्या अधिकने वाढवली जाईल. चर्चा राहिली आहे. तिसऱ्या पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय दिलाय. तुषार सर, त्या क्षेत्ररक्षकाचं काय कम्मालीचे एफर्ट्स राहिले, या सगळ्या बाबी पाहिल्या जातात. तुमचं समर्पण पाहिलं जातं. मात्र येणारा बॉल असेल तो फ्री हिट. पंचांचा हेलिकॉप्टर आता गर 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 फिरेल आणि संधी मिळेल. स्ट्राईक एंड वरती आहेत सुशांत शिंदे. दाद्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 56 वरती 1 असा स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सुशांत यांच्या अगेन्स्ट अमर. फ्री हिटचा बॉल, मागचा बॉल बीट केला होता. खोलवरचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ अतिशय महत्वपूर्ण. पिचिंग इन द लाईन. इम्पॅक्ट जो आहे ना तो मिडल स्टंप वरती होता आणि इथे डॉट बॉलचा कॉल येतोय. 4 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने जातोय आणि धाव फलकावरती धाव संख्या आहे ती 57. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला ना तर 72 धावा या धावफलकावरती लगावल्या जातील. सातत्याने टीम मीटिंग केली जाते. चला आता मात्र अंतिमचं षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वीर मराठा बोरणे या टीमच्या माध्यमातून शेवटचं षटक, अंतिमचं षटक कोणता गोलंदाज हाताळेल तेही तितकंच महत्वाचं. डिसाइडिंग ओव्हर या षटकाकडे लक्ष वाहिलं गेले आणि मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल आणि सुशांत शिंदे ही जोडी
दाखल झाले. स्ट्राईक एंड वरती आहेत ते अनिकेत मोकल यांच्याकडे लक्ष वेधलंय. 15-16 बॉल आणि 31 धावा हा त्यांचा आतापर्यंतचा लेखाजोखा. 72चं टार्गेट सेट करतील का? कालच्या दिवसामध्ये 100ही कमी पडल्या होत्या. मात्र या मॅचकडे विशेषतः लक्ष वेधलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सातारा जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण खेळाडू नाव आहे तेजस कोकरे. वेगाचा सरताज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राऊंड विकेटने. ओहो, पहिलाच बॉल मिस टाइम आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये येईल का? कॅरी करेल का? ओहो, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. ऑल इंडिया आयकॉन अनिकेत मोकल बॅक टू द पवेलियन. तेजस कोकरेने आपला जलवा दाखवायला सुरुवात केलेली आहे. पहिल्याच बॉलवरती ऑल इंडिया आयकॉन अनिकेत मोकल यांना माघारी पाठवलंय. ज्या तेजस कोकरेने सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग गाजवली होती, बेस्ट गोलंदाजाचा किताब देखील पटकावला होता, तोच खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये कहर करतोय. ऑल इंडिया आयकॉन अनिकेत मोकल यांना बाद करण्याचा मानस त्याने ठेवलाय आणि पहिली विकेट त्याला मिळालेली आहे. जुंगटी गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आलाय आणि जबरदस्त आज व्ह्यूजचे जे मेजरमेंट आहेत ना, ते आता मात्र कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 1,22,000 आणि त्याहून अधिक हे व्ह्यूज आम्हाला मिळाले आहेत. 22 यार्ड पुन्हा एकदा निघाले तेजस. ओहो, याही वेळी पहा, मी मगाशी म्हटलं होतं ना, जुंगटी गावचा हा वेगाचा सरताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय. भन्नाट वेग, लाईन आणि लेंथ, अतिशय सुंदर गोलंदाजी आणि तेजस याला बीट केलंय. डॉट बॉल आलाय. अगदी बरोबर आहे. तेजस कोकरेने सध्याच्या घडीला ॲज अ गोलंदाजी करत असताना प्रत्येकाची मनं देखील जिंकलेलं आहे आता, आणि तोच गोलंदाज आज खरं तर 22 यार्ड क्रिकेट कार्निवल या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. तेजस शिंदेला देखील त्याने थांबवलंय. सध्याच्या घडीला त्याने 2 बॉल आतापर्यंत टाकले. 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव खर्च केली नाही. 1 विकेट्स देखील मिळवले अनिकेत मोकल या खेळाडूची, आणि आता पुन्हा एकदा बॉल क्रमांक 3 घेऊन निघालाय. तेजस टू तेजस हा अटॅक मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पुन्हा एकदा उचले घेणारा बॉल खऱ्या अर्थाने समर्पण दिलंय. स्वतः येतेत फॉलो थ्रू मधून वेगाने आल्यात. अडवण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुषारचं सातत्याने पाहिलंय. समर्पण दिलंय तेजस कोकरेने आणि तेजस शिंदे या ठिकाणी समर्पण देत आहेत. अगदी बरोबर आहे. शॉर्ट पूल बॉल टाकण्याचा प्रयत्न तेजस कोकरे वारंवार करतात. हा बॉल पाहू शकाल तुम्ही, शॉर्ट पूल करण्याचा ठेवला होता. त्यानंतर बॉलला आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न देखील तितकाच चांगला झाला. स्वतः गोलंदाज तेजस कोकरे बॉलच्या पाठीमागे धावले, थोडेसे पडले, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीये. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 59 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 59 लॉस ऑफ 2 विकेट असं म्हटलं जाईल. पुढचा गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय तेजस राऊंड विकेटने. ओहो, यावेळी मात्र जबरदस्त प्रहार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मॅक्सिमम यूज विध्वंसक विनाशकारी शेवटच्या षटकामध्ये सहारा देणारा षटकार, सिक्सर. संघर्षाचा षटकार तेजस शिंदेने ठोकलेला आहे. जबरदस्त फटका केला. कमी गतीचा हा बॉल होता. ओव्हर पिच बॉल उडवला, अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. संघर्षाचा षटकार आलाय पेशवाई NDY या टीमसाठी. ND पेशवाई 11 या टीमसाठी हा महत्वपूर्ण षटकार. या शेवटच्या क्षणी मात्र तेजस याच्या बॅटमधून तेजस टू तेजस अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत का कॉर्नर रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. आणखी एक चमत्कारी चौकार, 4 रन्स. काय फटका सजवलाय. तेजस शिंदेची बॅट आता तळपलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी हा देखील बॉल ओव्हर पिच बॉल होता. ऑन साईडला वळवला. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. एक टप्पा घेत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय, आणि सलगच्या 2 बॉलवरती तेजस शिंदेने तब्बल 10 धावा गोळा केल्यात. ह्या महत्वाच्या राहणार आहेत. असं म्हटलं जातं ना की चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणं कितीही चांगलं, आणि तेच कार्य करत असताना ND पेशवाई 11 या वाईच्या टीमकडे लक्ष वेधलं गेलंय. 69. ओहो, यावेळी राईज होणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. यस, पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर आहेत. धावा मिळाल्या अवांतर. 70 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. 70 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा असेल तेजस कोकरे. पुन्हा एकदा घेऊन निघालाय तो बॉल. शेवटचा बॉल
आणि शेवटच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावचीतच्या स्वरूपामध्ये तेजस शिंदे होईल बाद आणि आणखीन एक विकेट जात असताना एन.डी. पेशवाई 11 या टीमची 70 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि 71 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम समोर. 71 धावा येणाऱ्या 30 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. मॅच समरी तुम्हाला पाहायला मिळाल्या. अनिकेत मोकल जे आयकॉन खेळाडू आहेत, 17 बॉल 31 धावा त्यांनी बनवल्या. सतीश सनस यांनी 7 बॉलच्या पाठीमागे 17 धावा. तेजस शिंदे यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 12 धावा. सुशांत शिंदे दाद्या यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाजीचा अनालिसिस जर पाहिला तर तेजस कोकरे हे थोडेसे चांगले गोलंदाज ठरलेत. एका ओव्हरच्या पाठीमागे 13 धावा देत असताना 1 विकेट घेतला. आकाश सामंतराय यांनी एका षटकाच्या पाठीमागे 14 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतला. ओम पांडे जे आयकॉन म्हणून खेळतात 12 धावा त्यांनी दिल्या. अमर यांनी 12 धावा इथे अंकित केल्यात. म्हणजे या सगळ्या गोलंदाजाचा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळालाय तुषार सर. अगदी बरोबर आहे. मॅच समरी खूप चांगली राहिलेली आहे कारण गोलंदाजी तितकीच चांगली राहिली, परंतु तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल कॅमेरामॅन ओमकार माने तुम्हाला पाहायला मिळत आहेत 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह यूट्यूब चॅनेलचे. खरं तर कॅमेरामॅन आहेत. अनेक खेळाडूंवरती त्यांचं लक्ष असतं आणि ज्या ठिकाणी बॉल जाईल त्या ठिकाणी तो टिपण्याचं काम सातत्यपूर्वक करत असतो. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षणीय सामना देखील तो खेळला आणि खरं तर आज आपल्या व्यवसायाकडे देखील तो लक्ष देतोय. त्याचंही कौतुक करावं तितकं कमी आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह चॅनल आयोजित 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन क्रमांक 2 पावसाळी रबर बॉलचा हंगामा तुम्ही पाहताय आणि खरं तर सातारा जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अनेक प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत असतो. अनेक खेळाडू देखील या स्पर्धेची वाट पाहत असतो. हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. सकाराम शेठ कदम त्याचबरोबर इतर मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये जोडलेले आहेत आणि क्रिकेटचा आनंद देखील घेताना पाहायला मिळतात. खूप चांगली स्पर्धा. खरं तर ही स्पर्धा ज्या अर्थी आपण पाहत असतो की प्रत्येकाला एक उत्सुकता वेगळी लागलेली असते या स्पर्धेची. थँक्यू सो मच. आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ दिवदेव या गावचे ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर या मंडळाचे उपाध्यक्ष अर्थातच नवनाथजी जुनगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. एन.डी. यांचा एक विशेष सन्मान आपण 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून करणार आहोत. मी किशोरदादांना विनंती करतो आपण या. किशोरदादा, आपल्या शुभास्ते या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ दिवदेव अर्थातच या मंडळाचे उपाध्यक्ष आणि खरं पाहिलं तर क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे आणि विशेष सहकारी या क्रिकेट स्पर्धेसाठी अनिलजी जुनगरे साहेब यांचं नेहमी राहिलं आहे आणि त्यांच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि उपाध्यक्ष एन.डी. सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ दिवदेव अर्थातच जावली तालुक्यामध्ये हे गाव येतं आणि या मंडळाचे उपाध्यक्ष नवनाथ जुनगरे एन.डी. यांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर आणखी एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रशांत दादा जुनगरे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. प्रशांत दादा, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर आपण विनंती करूया, रुळे वैभव रुळे टीमचे जे सर्व या ठिकाणी खेळाडू आलेत त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. कारण ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली तर रुळे गावचे सुपुत्र सचिन शिंदे यांची वाहिनी 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी ही प्रॉपर रुळे गावची आणि रुळे गावचे जे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर क्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिकांसाठी खरं पाहिलं तर एक मेजवानी म्हणून क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्याच भेटीस येते. संदीप नाईक प्रतिष्ठान व वायू 11 नवी मुंबई आयोजित आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय. संपूर्ण
ठाणे जिल्ह्यासाठी ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि ठाणे जिल्हा चॅम्पियन्स ट्रॉफी ठाणे जिल्हा चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीस येते आणि ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली ना तर ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक यांनी प्रेझेंट केलेली ही क्रिकेट स्पर्धा ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीस येते. ठाणे जिल्ह्यामध्ये जे जे खेळाडू आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये जे खेळाडू आहेत त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामधले जे खेळाडू आहेत ते सर्वजण या स्पर्धेमध्ये फॉर्म भरू शकतात. ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचे कमिशनर सन्माननीय दीपक बाळराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण सर्व खेळाडूंना विनंती करूया की या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. पश्चिम महाराष्ट्रातील देखील खेळाडू या ठिकाणी नक्की आपण जर पाहिले तर सहभागी होऊ शकतात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन क्रमांक 2. आज या स्पर्धेचा फायनल दिवस आणि फायनल दिवसामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये एन.डी. पेशवाई 11 वाई या टीमने 70 धावा स्कोर कार्डवरती लावलेले आहेत आणि 71 धावांचं लक्ष वीर मराठा वॉरियर्स बोर्ने सातारा या टीम समोर उभं केलेलं आहे. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती मनीष मांढरे पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती ओम पांडे ऑल इंडिया आयकॉन. पहिलाच बॉल बॅकफुटला गेलेत. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजन मध्ये. एक धाव वेगाने पूर्ण केले आणि एका धावेने वीर मराठा वॉरियर्स बोर्ने सातारा या टीमचा श्रीगणेशा झालाय. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये बाकुडवरती जाऊन हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता ओमकार पांडे यांचा मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आपण पाहिलं तर KSK क्रिकेट महाबळेश्वरमध्ये सातत्याने अतिशय जबरदस्त असं म्हणून ॲज अ आयकॉन आणि एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहिले रुळेगावचे सुपुत्र हेमंत शिंदे जंबो सर यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल. ओहो, लेग ब्रेकचा मारा मैदानाच्या आतमध्ये. मनीष मांढरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सागर निकम यांना प्रश्न विचारतायत. महत्वपूर्ण हा बॉल. डॉट बॉल आलेला आहे. टप्पा पडला. त्यानंतर बॉलनं अगदी हातभर वळण घेतलं. बॉल फिरवण्याची ताकद मनीष मांढरे यांच्याकडे खूप चांगली आहे. पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला आणि त्यानंतर सातारा तालुक्यातील ज्या खेळाडूला बकासूर या नावाने ओळखलं जातं त्या सागर निकमला मात्र थांबवलंय. आज खास करून सातारवरतून आलेला आहे हा खेळाडू खेळण्यासाठी. पुढचा बॉल मनीष मांढरे घेऊन निघालाय. परंतु यावेळेला टप्पा पडला आणि बॉल अंगावरती आदळलाय. तिथे मिळेल एकच धाव. काय गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत मनीष मांढरे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा एक वेगळा कॅमिओ पेश करतोय. मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरे या खेळाडूकडे लक्ष वेधलंय. त्याचबरोबर पहा, रुळेगावचे एक हनहुन्नरी खेळाडू, एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं गेलंय ते विनायक कृष्णा शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे बंधू संदीप शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. यावेळी पुन्हा एकदा कट केलाय डीप मध्ये. कवचमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी येतील, कॅरी करतील. दरम्यान मात्र एक धाव मिळवण्याची संधी ही मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. अगदी बरोबर आहे. सिंगल धावेने मात्र धावपुलक हळूवार पद्धतीने पुढे सरसवताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मनीष मांढरे यांनी चांगली गोलंदाजी केली. 4 बॉल हाताळलेत. अवघ्या 3 धावा खर्च केलेत. ओम पांडे ऑल इंडिया आयकॉन आणि सागर निकम यांना थांबवून ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित केलेला आहे. पुढचा बॉल मनीष मांढरे घेऊन निघालेले आहेत. समोर सागर निकम. ओ, यावेळेला सफल झाले आणि त्यानंतर या बॉलला फिरवलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक टप्पा बॉलला जज केला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगलच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आता धावपलकावरती धावा सजलेल्या आहेत. 4 धावा. त्याचबरोबर रुळेगावचे सुपुत्र भगवंतदादा शिंदे आणि त्याचबरोबर काशीनाथदादा शिंदे यांचंही या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्याचबरोबर लिजंडरी ज्या खेळाडूने 6 बॉल 6 चौकार मारण्याचा विक्रम केलाय तो आमचा अमोल शिंदे तो देखील या ठिकाणी आलेत. त्यांचंही आम्ही या अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत करतोय. यावेळी मात्र ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. आणखी एक कर्रारा काठाकीर चौकार 4 रन्स. जबरदस्त फटका खेळलेला आहे ऑल इंडिया आयकॉन ओम पांडे यांनी. हा बॉल वळवला. डीप स्क्वेअर लेग रिजन खाली होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूर होते. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. आलाय तो ओम पांडेच्या बॅट मधून एक धमाकेदार कडकडीत चौकार.
जबरदस्त गोलंदाजी करत असताना मात्र आक्रमण केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावपलकावरती आहेत. ओम पांडे आणि सागर निकम. सागर निकम यांना सातारचा बक्कासूर म्हणून संबोधित केलं जातं. मात्र ओम पांडे ही कमी नाही आहेत. त्यांच्या अगेन्स्ट मनीष मांढरे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आणि दरम्यान त्याचबरोबर आपण पाहतोय ज्या व्यक्तिमत्वाला सातत्याने रुळे गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आणि नवे नवे तर जगभरामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने प्रसिद्ध केलं आणि KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते म्हणजे आमचे हेमंत शिंदे जंबो सर. आणि त्यांच्याबरोबरच क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जात आहे ते आमचे विवेक शिंदे यांचंही अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. येस, त्याचबरोबर चपळतेचा चित्ता म्हणून ज्यांना पाहिलं गेले ते आमचे सुशांत शिंदे यांचंही आगमन झालंय. दरम्यान मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल झालाय. नाव आहे श्रेयस. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नन्ना मुन्ना जादूगार. इथे बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे लढाई लढली जाईल. सागर निकम आता मात्र क्रूर रूप घेईल का हे पाहावं लागेल की त्याला रोखून धरेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला श्रेयस ओव्हर द विकेटने पहिला बॉल. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्राची रन. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड वरती लागली जाते. टप्पा पडल्यानंतर हा बॉल बाहेर निघाला आणि त्यानंतर ऑफ स्टंप पिचिंग करण्याचा प्रयत्न श्रेयस यांचा फसलेला आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 71 धावांचं लक्ष. पुढचा बॉल हाय बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंप पिचिंग बॉल केला होता परंतु हा बॉल चांगल्या लाईन वरती आहे. अचूक टप्पा भेदक मारा श्रेयस यांचा पाहायला मिळालाय आणि आलेला आहे तो डॉट बॉल. श्रेयस यादव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लक्ष वेधलं गेलंय ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल. हा बॉल सोडून दिलाय. हा बॉल आता पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळते. धावा कशा काय येणार, धावा येणं गरजेचं आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमसाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल हाताळला होता. तदनंतर तो पडल्यानंतर थोडासा बाउन्सही पाहायला मिळाला आणि पंचांनी दंडात्मक कारवाई केली आहे त्याच्यावरती. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. 10 धावा धावपलकावरती स्क्रीनवरती आपण पाहतोय. श्रेयस यादव आणि सागर निकम आणि ओम पांडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू क्रूर आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता धावांचा धूर वर्षाव करतील का? पावसाळा येईल का? हो, गोलंदाज निघालाय. या दरम्यान पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 30 दशा आणि पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. संघाची दशा आहे ना ती गोलंदाजाची दिशा असते आणि कुठेतरी आता गोलंदाज भरकटताना पाहायला मिळतोय. नक्की चर्चा होती जिथे तुम्ही उल्लेख केलात की सातत्याने रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न राहिलाय आणि ज्या पद्धतीने चुकीच्या दिशेने आणि लाईनीने तो गोलंदाजी करतोय ही चुकीची लाईन त्याला कुठेतरी महागात पडते. 6 स्ट्राईक आहेत सागर निकम. या दरम्यान खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. अगदी 4 मुंड्या चित केलंस आणि पुन्हा एकदा सागर निकम या खेळाडूला बांधून ठेवलाय. मैदानाच्या आतमध्ये धुंडो धुंडो रे साजना. मैदानाच्या आतमध्ये सागर निकम या खेळाडूचा वीक पॉइंट शोधलाय. हो, सातत्याने कट होणारे बॉल बीट करतोय. डॉट बॉल येतोय. आक्रमण करावं लागेल. नावाला साजेशी खेळी. हो, लगातारचा बीट केला जातोय. मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. सागर निकम यांच्या खऱ्या अर्थाने विकनेस वरती हल्ला केला आणि इथे सातत्याने कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. राईज होणारा बॉल आणि तिथे यष्टीरक्षकाची कम्मालीची हुनर पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 1. सागर निकम इथे बाद होताना पाहायला मिळतात. टप्पा पडला आणि त्यानंतर बॉल टर्न झाला. बॅटची इनर एज घेऊन विकेट किपर अनिकेत मोकल यांनी चांगली कॅच पकडले आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय वीर मराठा वॉरियर्स बोर्ने सातारा या टीमला. सागर निकम आपल्या नावाप्रमाणे खेळ साकारू शकले नाहीत. अवघ्या 6 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी बनवल्या आणि तो आता माघारी परतलेला आहे. कुठेतरी आता वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमची संकट वाढलेली आहेत. एका बाजूने धावा येत नाहीयेत, विकेट देखील गेले आणि आता संघाची कुठेतरी दूरदर्शा होताना पाहायला मिळते. हीच इतक्या लवकर दूरदर्शा होईल असं वाटत नाहीये कारण की आपण पाहिलं तर अजूनही बरेचसे खेळाडू बाकी आहेत. त्यांचा खेळ इथून पुढे होणं बाकी आहे. नवीन फलंदाज तितकाच ताकदीचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वीर मराठा बोर्ने या गावाकडून स्ट्राईक एंड वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज. नाव आहे आदित्य. आदित्य ही तितकाच महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याही नावावरती चांगला विक्रम आहे आणि तो मात्र इथून पुढे काय रणनीती वापरेल. 2 खेळाडूंमध्ये सातत्याने चर्चा राहिली. मात्र बिहाइंड द विकेट आपण जर पाहिलं ना तर अनिकेत मोकल याच्याकडे लक्ष वेधलंय. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने सातत्याने
टीव्ही स्क्रीनवरती बिहाइंड काम करणारे हे सर्व खेळाडू आहेत. खऱ्या अर्थाने मी या पद्धतीने त्यांचा उल्लेख करेन, कारण की डेडिकेशन इतकं सुंदर आहे ना, प्रत्येक वेळी समर्पण दिलंय. अगदी बरोबर आहे. क्रिकेट खेळायच्या वयामध्ये व्यवसायाकडे लक्ष त्यांनी दिलेलं आहे आणि आपला व्यवसाय कसा पुढे जाईल याच्याकडे प्रयत्नशील राहिलेले आहेत सर्वच त्यांची टीम. आणि खरं तर 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या चॅनलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. टीम मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. आता जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 11 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा श्रेयस निघालाय. श्रेयसने अतिरिक्त धावा खर्च केल्या, परंतु विकेट्स देखील त्याने मिळवलेली आहे. स्ट्राईक एंडवरती आदित्य पाहायला मिळत आहेत. डावखुरी हाताचा प्रभावशाली फलंदाज. खोलात टाकलेला बॉल, हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले. सिंगल धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा मानस केला जाईल का? नाही केला जाणार. एकच धाव मिळाले. कम्मालीचा बॉल, फुलर लेनचा बॉल, टोक्रश गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता तुम्ही ज्या पद्धतीने खोलवरचा बॉल फक्त दिशा दिली, सन्मान दिला आणि तिथे मात्र एक धाव घेण्याचा निर्णय अतिशय योग्य ठरला. स्ट्राईक वरती आणले ते ओम पांडे ऍज अ आयकॉन. तो मैदानाच्या आतमध्ये. मंगलमूर्ती या टीम मधून अनेक काळ तो खेळला. आरसीएफ ला बिलॉंग करतो. चेंबूर या विभागातून येतो आणि आता तो स्ट्राईक एंड वरती अगेन्स्ट श्रेयस. ओहो, हाय बॉल फसवणारा होता. अगदी कुठेतरी पूर्णपणे बीट करून टाकलाय. अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकल्यात. ओम पांड्यांना हात खोलू दिलेले नाहीत श्रेयसने. काय श्रेयस गोलंदाजी करतोय. कम्मालीची गोलंदाजी राहिली आहे. हो, यावेळी बाकफूट वरती गेले, पंच केलाय ओव्हर दी बॅकवर्ड पॉइंट. बॉल सरळ निघून जाईल सीमा रेषेपार. मॅक्सिमम ओम पांडे यांच्या बॅट मधून आलेला हा कडक कडकडीत विध्वंसक षटकार. जबरदस्त फटका खेळला. अगदी तुम्ही पाहू शकाल आपटलेला हा बॉल होता आणि त्यानंतर ॲपर कट खेळलाय. बॉल निघून चालला डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर आणि त्यानंतर धावा मिळाल्या. त्या 6 धावा. आत्मविश्वास वाढवणारा हा फटका ओम पांडे यांचा राहिलाय. काही जबरदस्त फटका खेळलाय. लाजवाब अप्रतिम क्वालिटी षटकार पाहायला मिळालाय. या षटकाराच्या साह्याने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता येणारे बॉल आहेत 18 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 53 धावा. नक्की शेवटच्या बॉलवरती चांगला प्रहार केला. ज्यावेळी टो वरती उभे राहिले तिथून मात्र अप्पर कट जो ज्या पद्धतीने त्याने फॉलो केला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खऱ्या अर्थाने नजर तितकीच तत्परतेने राहिली होती त्यांची आणि शेवटच्या क्षणी बॉटचा फोर्स पॉवर हिट केली आणि तदनंतर मात्र कुठेतरी वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा कम्मालीचा प्रहार पाहायला मिळाला. ओम पांडे यांच्या बॅटमधून षटकार आला. येणारे 18 बॉल आणि बनवायचे आहेत 53 धावा. हे इक्वेशन इथून पुढे लागलेलं आहे. 18 बॉल आणि 53 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता तिसरं षटक महत्वपूर्ण षटक आहे. डिसाइडिंग ओव्हर आहे. या षटकामध्ये नौका किनाऱ्यावरती लागणार की मध्येच बुडणार हे पाहावं लागेल. अगदी बरोबर आहे. आणि जर इथे विजय मिळवायचा असेल तर दोन्ही टीम्सला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती असं म्हटलं जातं. आता इथून पुढे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमला संघर्ष करावा लागेल. कारण धावा जर आपण पाहिलं तर 9च्या सरासरीने करंट रन रेट पाहायला मिळतोय. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला इथून पुढे 17.67चा आहे. त्यामुळे 18 बॉलमध्ये 53 धावा थोड्याशा अवघड आहेत. परंतु ही मॅच सोपी बनवायची असेल ना तर इथे झुंजावं लागेल. कष्ट करावा लागेल तुम्हाला इथे. नक्कीच कष्ट करावे लागतील. कष्टाशिवाय पर्याय नाही. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक. विक्रम नावाचे गोलंदाज दाखल झाले आहेत ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडवरती डावखुरे हाताचा फलंदाज नाव आहे आदित्य. आता महत्वपूर्ण क्षमता आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 53 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. त्याचबरोबर पहा सातत्याने मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. चर्चा होईल त्यांच्याबद्दलही. मात्र मॅचच्या दिशेने वळूया जिथे विक्रम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आल्यात. 18 धावा तर आल्यात 2 षटकांच्या पाठीमागे. अजूनही 53ची गरज आहे. 53 धावा बनवायच्या आहेत म्हटल्यानंतर आता इथून पुढे मोठ्या धावांचा धुडगूस घालावा लागेल. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल आणि आदित्य जाधव यांच्याकडे ती ताकद, ती क्षमता, ॲबिलिटी आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवलेत. सफल झाले. त्यानंतर या बॉलला दिशा दिले. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. बॉल निघून चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय. ज्या पद्धतीने सफल झाले होते ऑफस्टंप वरती. पहिलाच बॉल फेस करत असताना नजर भेदली आणि तदनंतर पहा प्रहार केला. हुकचा प्रहार. 6 धावांसाठी 6 धावा बुक केल्या. आक्रमण केलंय आदित्य यांनी. त्यांनी ओळखले आता टीमची नीड. त्यांनी टीमची गरज ओळखली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धुवाधार पारी खेळायला सुरुवात केली आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 7 वरती ते खेळतायत. 16.59चा रन रेट इथून पुढे आहे. 17 बॉल 47चं इक्वेशन इथून पुढे आलंय. पहिला जसा षटकार आला ना टीम मीटिंग.
अगदी बरोबर आहे. टीम मीटिंग बोलवावी लागेल कारण हा थोडंसं मी म्हणेन कमी गतीचा बॉल होता. बॉल पाहण्यासाठी वेळ देखील मिळाला होता आदित्य जाधव यांना आणि त्याचमुळे त्यांच्या बॅटमधून षटकार आला. परंतु ज्या अर्थी आदित्य जाधव यांच्या बॅटमधून षटकार आला ना, तसा वीर मराठा वॉरियर्स बोर्नेस सातारा या टीमच्या डकआउटमधून टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळाला आहे. आता 17 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रम पाहायला मिळत आहेत आणि विक्रमच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमक रूप धारण आदित्य जाधव यांनी केलंय. पुढचा बॉल आणखीन एक मोठा तडाखा फटका आहे पॉवरफुल. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आदित्य जाधव सेट ऑन फायर. जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा जागा बनवली आहे, डोळे थोडेसे मोठे केले आणि पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले झेरॉक्स कॉपी काढली आहे. मागच्या शॉटची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली आहे आणि हा कर्रारा प्रहार लगातारचा 6-1-6 आणि 6-2-12 जणू तो पाडाच पाठ करून आलाय. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 16 बॉलच्या पाठीमागे 41चं इक्वेशन इथून पुढे रंगलंय. आदित्य जाधवने आता षटकाराचं तोरण बांधायला सुरुवात केली. असं म्हटलं जाताना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाहीये. आता कष्ट करतायत, मेहनत करतायत आदित्य जाधव. सातारा जिल्ह्यातील उरमोडी परिसरातील करंडी गावचे खेळाडू आदित्य जाधव आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करत असताना प्रेक्षकांची मनं देखील जिंकतात. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि आता धावफलकाला वेग निर्माण केलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकाला अंकुश लागला होता, परंतु जसे आदित्य जाधव बॅटिंग करण्यासाठी आले तशा मोठ्या फटक्यांची उधळण केले. खोलात टाकलेला बॉल खोलवर टप्प्याचा अगदी हलक्या हाताने या बॉलला दिशा दिले. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव कंप्लीट केले आणि सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. आता येणारे बॉल आहेत 15 बॉल आणि विजयासाठी हवे आहेत 40 धावा. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर खोलवरचा बॉल होता. टो क्रश गोलंदाजी तिथून करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने स्टेअर केलाय. पहा चलात्मक क्रिकेट. यॉर्कर लेनचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला आणि तिथून मात्र 1 धाव मिळवण्याचा प्रयत्न राहिलाय. आता अंतिमचे 3 बॉल. खोलात टाकलेला बॉल खोलवर टप्प्याचा विकेट किपर सतीश सनस डाऊन दी बॉल. विकेटचं पतन झालंय. मोक्याच्या क्षणी मिळते पेशवाई एनडी Y11 या टीमला विकेट. महत्वपूर्ण विकेट आहे. ऍज अ ऑल इंडिया आयकॉन ओम पांडे बॅक टू द पवेलियन. खोलतला हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. सतीश सनस यांची अचूक नजर. तदनंतर सेलिब्रेशन. बरंच काही पाहायला मिळालंय. महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे. मॅच ऑन झाली आहे. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 14 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 40. सोपं वाटणारा पेपर मैदानाच्या आतमध्ये आता थोडासा कठीण होतोय की काय, जिथे ओम पांडे याचा आयकॉन ऑल इंडिया आयकॉन ते बाद झालेत आणि तदनंतर मात्र दुसरा विकेट बाद झालाय आणि आता नवीन येणाऱ्या फलंदाजावरती थोडंसं दडपण. नक्कीच जिथे विकेट आले तिथून पुढे दडपण असणारच आहे. परंतु ओम पांडे माघारी परतलाय आणि विक्रमने ते विकेट मिळवून देण्याचा विक्रम मात्र या ठिकाणी केलाय आणि आता 14 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. आदित्य चांगली बॅटिंग करतोय. आदित्यला स्ट्राईक वरती येणं गरजेचं असेल. 14 बॉल 40 धावांची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय. अमर बामरस वडगाव गावचा खेळाडू, पहिला बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय उरमोडी विभागामध्ये. असा अमर बामरस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल पेस करत असताना कटर बॉल टाकलाय. बॉल फिरवलाय. डॉट बॉलची सांगता. जबरदस्त गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. घडलंय का या बॉलच्या पाठीमागे? ज्या पद्धतीचा हा बॉल हाताळला ना, किंबहुना फलंदाजाला चारी मुंड्या चीत करत असताना बीट केलंय. डॉट बॉल आलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. ओव्हर द विकेटने हा बॉल हाताळला. शेवटच्या क्षणी रोल फिंगर केले आणि तदनंतर मात्र इथे मोठा प्रहार यावेळी उडवला. लॉफ्ट केलाय. एरियल रूट दिला गेलाय. डिस्पॅच केलाय. आउट ऑफ द पार्क तो आलाय. त्याने सांगितलं रे जो खोया वो गम नहीं, जो पाया वो कम नहीं, जो नहीं है वो एक ख्वाब है, लेकिन जो है ना वो लाजवाब है. लाजवाब प्रहार. सरळ सीमा पार षटकार. शेवटच्या बॉलवरती अगदी आक्रमक रूप धारण केलंय अमर बामरसने. लॉंग आणि स्ट्रॉंग फटका खेळलाय. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा षटकार आलाय आणि या षटकाराने आता आत्मविश्वास वाढलेला असेल अमर बामरसचा आणि वीर मराठा वॉरियर्स बोर्नेस सातारा या टीमचा. समीकरणामध्ये मोठा फेरबदल झालाय. समीकरण येऊन पोहोचलेलं आहे 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. 12 बॉल 34चं इक्वेशन समोर आलंय. म्हणूनच म्हटलं होतं ना की आयुष्यातली प्रत्येक घडी आपल्या मनासारखी पडेल असं नाहीये.
जशी पडेल ना तशा पद्धतीने तुम्हाला तडजोड न करता लढत राहणं तितकंसं महत्वाचं आणि आता लढतायत. मैदानाच्या आतमध्ये वीर मराठा बोरणे या टीमने फाईट बॅक करण्याचा प्रयत्न केलाय. कमबॅक करावा लागेल. एनडी पेशवाई 11 या टीमलाही कमबॅक करावा लागेल आणि ऍज अ ऑल इंडिया आयकॉन आणि अनिकेत मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आता म्हटलं ना आता बेस्ट वर्सेस बेस्ट 12 बॉल 34 17च्या सरासरीने ही धावसंख्या तुम्हाला बनवायची आहे. थोडासा वेग वाढवावा लागेल. चला थोडीशी घाई करूया टीम. अगदी बरोबर आहे. आता बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला पाहायला मिळतोय. आता गोलंदाजी मार्कवरती ऑल इंडिया आयकॉन एनडी पेशवाई 11 वाई टीमचा अनिकेत मोकल पाहायला मिळतोय, ज्याने बॅटिंग चांगली केली आहे. परंतु आता गोलंदाजी कशा प्रकारे करेल. परंतु एका बाजूला आदित्य जाधव आहेत उरमोडी परिसरातील करंडी गावचे. त्यांनी आतापर्यंत 4 बॉलमध्ये 14 धावा ठोकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 षटकार बहरदार राहिलेत. असा सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा महामुकाबला पाहायला मिळतोय. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच दोन्ही बाजूने 50-50 मुकाबला पाहायला मिळतोय. परंतु इथून कोण घेर चेंज करेल आणि कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अनिकेत मोकल पहिला बॉल घेऊन निघालाय. समोर आदित्य जाधव. पहिलाच बॉल वळवलाय आणि यावेळेला प्रत्युत्तर नाहीये, परंतु दिशाहीन गोलंदाजी. वाईड बॉलचा इशारा. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. चला मॅच ऑन करूया. महत्वपूर्ण मॅच आहे. पंचांचा निर्णय तंतोतंत पाहायला मिळालाय. कल्याणी घोरपडे सरांच्या माध्यमातून हा कॉल आला. इट्स अ व्हाईट बॉल. येणारे बॉल 12 शिल्लक आहेत 33. समीकरण थोडंसं सोपं होताना पाहायला मिळालंय टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्नेच्या माध्यमातून. अगदी बरोबर आहे. 12 बॉल 33 धावांची आवश्यकता. आता पुढचा बॉल अनिकेत मोकल. कमी गतीचा बॉल उचललाय आणि फेकून दिलाय. परंतु पहा क्षेत्ररक्षणाचा एफर्ट जबरदस्त पाहायला मिळालाय. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. सिंगल धाव प्राप्त झाले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी खोलात टाकलेला बॉल आदित्य जाधव यांनी उचलला. काव कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर होते, त्यांनी जबरदस्त अगदी उंच उडी त्यांनी घेतली. बॉलला सेव्ह केलं आणि आपल्या टीमसाठी तब्बल 5 धावा वाचवल्यात. अशा प्रकारची फिल्डिंग तुम्हाला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. आम्ही सातत्याने सांगत आलो की तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती मॅचेस जिंकू शकत नाही. तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकू शकता आणि जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट्स आपल्याला काव कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळालाय. आता 11 बॉल 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नक्कीच 11 बॉल 32 धावांची गरज आहे. शेवटच्या क्षणी स्वतःला स्ट्रेच करत असताना कमालीचं एक्झिक्युटिव्ह त्या ठिकाणी दिलं क्षेत्ररक्षकाने आणि तिथे धावसंख्या 5 वाचवण्याचा प्रयत्न राहिला. इथून पुढे 11 बॉल आणि 32चं समीकरण स्ट्राईकला आहेत. अमर बामरस. हो यावेळी राईज होणारा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. सातत्याने दडपण आणि दडपण पाहायला मिळालंय आणि चर्चा राहिली आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे का हा एक क्वेश्चन मार्क आहे. मात्र चर्चा राहिली आहे. पंचांचा निर्णय आहे व्हाईट बॉल. समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 11. 32ची गरज आहे आता. तिसऱ्या पंचांकडे खऱ्या अर्थाने निर्णय सोपवला. यस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि सातत्याने चर्चा राहिली आहे. मात्र आता समीकरण आहे येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि बनवायचे आहेत 31. 31 टू नीड 11 बॉल्स. खोलात टाकलेला बॉल उचललाय आणि फेकून दिलाय. लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अमर बामरसचा हा तडाखा. जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये बॉटम हँडचा वापर करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हवेमध्ये विरवण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र एका क्षणामध्ये कम्मालीचं डेडिकेशन पाहायला मिळालंय आणि कम्मालीचा प्रहार लॉंग ऑन स्ट्रॉंग मैदानाच्या आतमध्ये सीमापार षटकार ठोकलाय अमर बामरस. 10 बॉल 25चं समीकरण. मॅच थोडीशी सोपी होताना पाहायला मिळाली आहे. अनिकेत मोकल थोडस काहीतरी वेगळं करण्यासाठी गेले होते. लेग कटर बॉल टाकला होता कमी गतीचा. त्याच्यावरती अमर बामरस तुटून पडले. षटकार आलाय. आता 10 बॉल 25 धावांची आवश्यकता. आपटलेला बॉल चेंडू हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. हो पोहोचलेत. कॅचची संधी आणि अखेरकार कॅच टिपले सुशांत शिंदे दाद्या याने आणि विकेटचं पतन. अमर बामरस OUT आउट. नक्कीच या बॉलच्या पाठीमागे घडलं काय तर ज्या पद्धतीने हा बॉल हाताळला होता. शॉर्ट लेंथ वरती हा बॉल हाताळत असताना थोडासा राईजही झाला आणि तदनंतर मात्र बॅटच्या स्टिकर एंड वरती हिट होत असताना नाखुश झाले होते अमर. आणि तदनंतर मात्र पहा इथे क्षेत्ररक्षण करत असताना सुशांत शिंदे दाद्या जवळजवळ हवेमध्ये उडी घेत असताना कम्मालीचा
फॉलो थ्रू पाहायला मिळाला, कार्य केला कॅच आणि तदनंतर मात्र सन्मान देत असताना आपल्याला अनिकेत मोकलही पाहायला मिळालाय. म्हणजे प्रत्येक खेळाडूचं समर्पण आहे आणि या डेडिकेशन पाहायला मिळालंय. एनडी पेशवाई 11 या टीमकडे पाहिलं गेलंय. 9 बॉल 25चं समीकरण. मॅच आता थोडीशी अवघड होते, परंतु सुशांत शिंदे दाद्या खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे त्याने कॅच टिपले, ही कॅच देखील आता व्हायरल होईल. पाठीमागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये दाद्याची व्हिडिओ अशा प्रकारे व्हायरल झाली होती की अनेकांनी दाद्याला उचलून धरलं होतं आणि आता ही कॅच देखील त्याने चांगल्या प्रकारे टिपले, त्यामुळे ही कॅच देखील आता व्हायरल होईल आणि खरं तर दाद्या नावाचं आता वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक गोंगवत राहिलेलं आहे. 9 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयवंत कदम दाखल झालाय, बोरनेगावचा खेळाडू. यावेळेला बॉलला फिरवलाय, टर्न केला आणि यावेळेला सिंगल धाव प्राप्त झाले. आता 8 बॉल 24 धावांची आवश्यकता. आदित्य स्ट्राईक एंड वरती महत्वाचा खेळाडू ठरू शकतो या मॅच मध्ये. की फॅक्टर त्याने मॅच ऑन केले. 8 बॉल 24चं समीकरण. 4 मोठे प्रहार, मॅच फिनिश. मात्र इथे 5 डॉट किंबहुना मॅच मध्ये परिवर्तन करू शकतो का? हो, अनिकेत मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ऍज अ आयकॉन. साई गावाला बिलॉंग करत असताना रायगड पनवेल मधून तो येतोय आणि आज मात्र आपल्या नावाची छाप तो सोडेल का? अंतिमचे 2 बॉल या मधले. 8 बॉल आणि 24ची गरज आहे. आदित्य स्ट्राईक एंड वरती आहे, शांत आणि संयमी. किलर बॅटिंग त्याची राहिली आहे आणि तो दाखल झालाय स्ट्राईक एंड वरती. तुम्ही पाहताय पुढचा बॉल, जागा बनवली आहे ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. हा प्रहार केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो आलाय. अरे त्याने सांगितलं अरे उडायचं तुम्ही मनात आणा, दिशांची तुम्हाला वान नाही, तुम्हाला थोपू शकेल असं कोणतं तुफान नाहीये. तुफान आलंय आदित्यच्या बॅट मधून. षटकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. मासूम चेहरा आणि घाव घेरा आदित्य जाधवच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक. अगदी मनगटातील ताकद बाहेर काढली. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मॅच सोपी करणारा हा फटकालाय आदित्य जाधवच्या बॅट मधून. उरमोडी परिसरातील करंडी गावचा खेळाडू. पुढचा बॉल अनिकेत. हो, याही वेळी ऑन साईडला जबरदस्त प्रहार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट मधून. 1 धाव घेतली आहे म्हणजे येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 17. 6 बॉल मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही पाहू शकाल वीर मराठा वॉरियर्स टीम साठी 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन क्रमांक 2 आहे. कालच्या दिवसामध्ये मोस्ट सिक्सेस जर आपण पाहिलं तर केतन म्हात्रे ऑल इंडिया आयकॉन कोयना किंगस्टारच्या खेळाडूने मारले होते. 14 षटकार 3 मॅच मध्ये. सुजित शेवाळ्याने कराड फायटरच्या माध्यमातून खेळत असताना 4 मॅच मध्ये 11 षटकार ठोकले. सूरज पाटीलने कराड फायटरच्या टीम मधून खेळत असताना 4 इनिंग मध्ये 10 षटकार ठोकले होते. निखिल जाधवने श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर टीमच्या माध्यमातून पहिल्याच मॅच मध्ये 8 षटकार ठोकलेत. निखिल जाधव रबर बॉल क्रिकेटचा राजा आहे आणि त्याने आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये 8 षटकार देखील त्याने ठोकलेत. प्रथमेश म्हात्रे आयकॉन खेळाडूने 3 मॅच मध्ये 8 षटकार ठोकलेत. सेजल भातोसेने कोयना किंगस्टार या टीमच्या माध्यमातून खेळत असताना 3 मॅच मध्ये 7 षटकार ठोकलेत. राजीव कंग कराडचा बकासूर त्याने कराड फायटर्स या टीमच्या माध्यमातून खेळत असताना 3 मॅच मध्ये 6 षटकार ठोकलेत. करण सुर्वे मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून खेळत असताना 2 मॅच मध्ये 5 षटकार. अजयने मॉर्निंग रेनी स्टार प्रेक्षणीय सामना झाला होता, त्या एका मॅच मध्ये 4 षटकार ठोकले होते आणि स्वप्नील शिंदे श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या टीमच्या माध्यमातून खेळत असताना एका मॅच मध्ये 4 षटकार ठोकलेत. त्यानंतर मोस्ट फोर्स पाहू शकाल कोयना किंगस्टारचा खेळाडू ऑल इंडिया आयकॉन केतन म्हात्रे त्याने 3 मॅच मध्ये 5 चौकार. अजयने 4 चौकार ठोकलेले आहेत. करण सुर्वेने 2 मॅच मध्ये 4 चौकार. अजिंक्य बेलोशे मैत्री ग्रुप जावली 2 इनिंग मध्ये 3 चौकार. सुजित शेवाळे कराड फायटरच्या टीमच्या माध्यमातून खेळत असताना 3 इनिंग मध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. स्वप्नील शिंदे याने देखील फटके चांगले खेळलेले आहेत. मोस्ट विकेट जर आपण पाहिलं पहिल्या क्रमांकावरती आहे प्रणव कराड फायटरचा खेळाडू 4 मॅच मध्ये 6 विकेट्स. प्रथमेश म्हात्रे असे बरेचसे खेळाडू देखील आहेत आणि आता 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. 6 बॉल मध्ये 17 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वाई परिसरातील बोरगाव गावचा संकेत वाडकर. समोर आदित्य जाधव. सातारा विरुद्ध वाई असा सामना. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पहिला बॉल डॉट आलाय. काय सांगाल शैलेश सर?
संकेतने पहिला बॉल डॉट टाकलेला आणि सेट फलंदाजाविरुद्ध. बोरगावची एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दौडती आहे. कम्मालीचा बॉल आणि ज्या पद्धतीने फलंदाजाला बीट केलंय ना, इथे चर्चा राहिली आहे. तो आलाय, त्याने सांगितलंय मी हळुवार बोलतो, काळीज करतो. तो आता हळुवार बोलतोय आणि काळीजही करतोय. कम्मालीची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट 5 बॉल 17चं समीकरण. अशा अनेक मॅचेस संकेत वाडकर यांनी जिंकून दिलेले आहेत वाई विभागाला, परंतु आज पुन्हा एकदा त्यांना चांगला गोलंदाजीचा नजराना दाखवावा लागेल. समोर आदित्य जाधव. यावेळेला फटका तर चांगला केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स हा प्रहार केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता तुम्ही. मिनी हेलिकॉप्टर बूस्ट केलाय आणि बॉल सरळ सीमा पार पाठवलाय. आदित्य याच्या बॅट मधून आणखी एक घणाघाती षटकार आलाय. मॅचला ऑन केलाय या पठ्ठ्याने. जबरदस्त बॉडी लँग्वेज आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलंय या खेळाडूचा हा कॅमिओ. आता 4 बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे 11चं समीकरण. 2 मोठे प्रहार, मॅच फिनिश. आता एका बाजूला टीम वीर मराठा बोरणे, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे पेशवाई 11. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 11. क्रुशल मोमेंट आहे 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन 2 मधला हा चित्तथरारक सामना. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत, तितक्याच ताकदीचे देखील आहेत. आणि आदित्य जाधव एकतर्फी लढतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 मॅन शो किंग मेकर ठरताना पाहायला मिळतोय, कारण 9 बॉल मध्ये 28 धावा त्याने बनवलेत. आता विजयासाठी 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आता जयवंत कदम आणि आदित्य जाधव देखील एकत्रित चर्चा करतायत, परंतु दुसऱ्या बाजूने सतीश सनसने देखील छोटीशी टीम मीटिंग बोलवली होती. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल. 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता अजूनही आहे. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. कोण जिंकणार हा सामना. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आदित्य पुन्हा एकदा निघालेत. हो, यावेळी मात्र आउटसाइड द लेग स्टंप. त्यानंतर मात्र पाहायला मिळालंय पंचांनी सांगितलं वेस्ट हाईट आहे. इथे वाईट बॉलचा कॉल आलाय. दुष्काळात 13वा. अगदी बरोबरच. आधीच कर्ज बाजारी, त्याच्यामध्ये उसने शेजारी आणि तुम्ही पाहू शकाल हा वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावा वाटण्याची वेळ नाहीये, धावा वाचवण्याची वेळ आहे. एनडी पेशवाई 11 वाई टीम साठी धावा वाटल्या जातात. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. 4 बॉल 10. पुन्हा एकदा अँगल चेंज केलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेत. निघालेत आदित्यच्या समोर. हो, यावेळी स्विंग आणि मिस बीट केलंय. कम्मालीची मॅच. एका बाजूला वाई तर दुसऱ्या बाजूला सातारा यांच्यामध्येही लढलेली लढत पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वाई विरुद्ध सातारा. 1 तेरी तो 1 मेरी. या अगोदरच्या बॉलवरती षटकार ठोकला होता आदित्य जाधवने, परंतु त्या षटकाराला प्रत्युत्तर देत असताना संकेत वाडकरने देखील कमबॅक केलाय आणि त्याने देखील हा बॉल डॉट टाकलेला आहे. आता 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. वाई आहे. हो, यावेळी लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आमच्याकडे वळले आहेत. त्यांनी सांगितलं इथे व्हाईट बॉलचा कॉल येईल. एक्स्ट्राची रन म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 3, बनवायचे आहेत 9. हाय व्होल्टेज थरार. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली नाही, या मॅच मध्ये खरं तर रंग भरले जातात. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्याच्यामध्ये त्या रेषेमध्ये स्वतःला रंग भरायचे असतात. आणखीन एक मोठा प्रहार. आदित्य जाधव गाव आहे करंडी, त्या नावाचं वादळ आलंय आणि या वादळाने मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी केली. षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालंय. मात्र पंचांनी कॉल दिलाय. इथे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमची मागणी केली आहे. मात्र इथे कम्मालीचा प्रहार करत असताना शॉर्ट पुलचा प्रहार केलाय. पुल मात्र सक्सेसफुल झालाय. धावा मिळाल्यात 6. मॅच क्रुशल आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 2, अजून बनवायचे आहेत 3. मात्र या बॉलच्या पाठीमागे काय निर्णय येतोय ते देखील पाहावं लागेल. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहताय सूर्यकांत अडाव सरांना एक महत्वपूर्ण भूमिका त्यांची राहिली आहे या स्पर्धेला. सातत्याने इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, पंचांचा निर्णय आलाय. तर अंपायर मध्ये असलेले पंच इथे आम्हाला माहिती पोहोचवतात. विरल नायर सर आहेत, त्यांच्या माध्यमातून हा कॉल आलाय. क्रुशल मॅच आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 2, बनवायचे आहेत 3. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. आता फक्त धक धक धक.
अगदी बरोबर आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि आता 2 बॉलमध्ये 3 धावा बनवाव्याच लागतील. आदित्य जाधव 11 बॉलमध्ये 34 धावांवरती खेळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये वीर मराठा वॉरियर्स बोर्ने सातारा या टीमसाठी धावा येत नव्हत्या, परंतु आदित्य जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि खरं तर त्या वादळाने मात्र अक्षरशः धुमाकूळ घातलाय धावांचा आणि परी 11 सातारा संघ मालक यांच्या माध्यमातून आदित्य जाधव यांच्यासाठी 501 रुपयांचा रोख धनादेश आला आहे. सकाराम शेठ अगदी भावूक झालेले आहेत या खेळाडूवरती, कौतुकाची थाप देत आहेत आणि प्रोत्साहन देखील वाढवत आहेत. कारण आदित्य जाधव या नावाचा खेळ बहरलाय आणि त्याचबरोबर खरं तर समन्वय उर्मडी विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुशीलदादा ढपळ साहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्याच असोसिएशन मधील हा खेळाडू आहे अर्थातच आदित्य जाधव. त्याचा खेळ देखील बहरलाय आणि आज स्वतःला अभिमान असेल सर्व सातारकरांना. आर पारची लढत नक्कीच अभिमान असेल सातारकरांना. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 3ची गरज, हाय व्होल्टेज थरार कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळत होतं. 1 बॉल 3ची मॅच झाली होती, मात्र ही मॅच पुन्हा एकदा संकेत वाडकर निघाले आहेत. खोलवरचा बॉल आहे, तो आलाय, त्याने सांगितलं रे आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, काही विशेष नाही फलंदाज बोलतो मी. तो बोललाय, त्याने सांगितलंय कम्मालीचा हा क्रॅकिंग विध्वंसक मॅच फिनिश करणारा षटकार, सिक्सर. वेल डन. काय पटका सजवलाय, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अक्षरशः हा बॉल खोदून काढला आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. विजयाची डरकाळी फोडणारा हा षटकार आदित्य जाधवच्या बॅटमधून आलाय आणि त्यानंतर विकेट वरती त्याने अगदी त्या विकेटचं चुंबन देखील घेतलं आणि अक्षरशः त्या बॅटचं देखील चुंबन घेतलेलं आहे. नाव आहे आदित्य जाधव, सातारा तालुक्यातील उरमोडी परिसरातील करंडी गावचा खेळाडू. वेल प्लेड यार.